हॅलो माय ब्युटिफुल सिस्टर्स, वेलकम. मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी कोच. या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. फेसबुकवरती मी मागे 2 दिवसामध्ये 2 लेख लिहिले होते आणि त्या लेखांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सगळ्यात आधी धन्यवाद. आणि माझे हे लेख आणि व्हिडिओज जे आहेत ते स्त्रियांसोबतच पुरुषसुद्धा आवर्जून पाहतात, वाचतात, आणि त्यामुळे तुमचं सगळ्यांचं सुद्धा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आणि या 2 लेखांच्या खाली अनेक कमेंट्स होत्या. त्या कमेंटमध्ये एक कमेंट अशी होती की जर पार्टनरने विश्वासघात केला असेल तर काय करायचं. आणि मला असं वाटलं की याबद्दल लिहिण्याऐवजी व्हिडिओच्या माध्यमातून मी या प्रश्नाचं उत्तर द्यावं, आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवते आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. आय टोटली गेट इट. आणि माझ्याकडे अशा पद्धतीचे क्लायंट्ससुद्धा येतात, त्याच्यामुळे मला असं वाटलं की व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्ट्रॅटेजी शेअर करावी. सो आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे पार्टनरनी विश्वासघात केला असेल तर काय करायचं. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला जवळच्या व्यक्तीने म्हणजे पार्टनरनीच विश्वासघात केलेला आहे, तेव्हा प्रचंड राग, संताप, चीड अशी येऊ शकते. समोरच्याला एकदम एक कानाखाली वाजवावी अशी फिलिंग येऊ शकते. आय टोटली अंडरस्टँड. हे ऑटो पायलट मोडवरची आपली ब्रेनची एक रिॲक्शन आहे जी येऊ शकते. परंतु तुम्हाला सांगते की आपल्याला करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं टार्गेट हे आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्थैर्य हवं आहे आणि कदाचित तुम्हाला तो तुमचा पार्टनर पुन्हा तुमच्या आयुष्यात हवा आहे, असं जर तुमचं आउटकम तुम्हाला हवं आहे ना, तर यावरती आपल्याला स्वतःवरती ताबा ठेवणं गरजेचं आहे. आणि तिथेच आपल्याला सेल्फ वर्कची खूप गरज आहे. स्वतःवरती ताबा ठेवणं फार गरजेचं आहे. लोक दुसऱ्याला कंट्रोल करायला जातात, पण स्वतःचंच मन कंट्रोलमध्ये नाही तर काय. तर त्याच्यामुळे सेल्फ वर्क, स्वतःवर काम करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. राग हा ऑटोमॅटिक येऊ शकतो, पण शांत राहणं हे स्वतःला आपल्याला शिकवावं लागतं. ओके. त्याच्यामुळे पहिली आपली एक गोष्ट आहे ती म्हणजे शांत राहणं, स्वतःला शांत ठेवणं, दुसऱ्याशी संवाद करण्याच्या आधी स्वतःला स्टेबल करणं. याचं कारण असं आहे की माझ्या कम्युनिटीमध्ये 2-3 स्त्रियांची मी उदाहरणं पाहिलेली आहेत की त्यांनी जेव्हा ऐकलं, त्यांना समजलं की त्यांच्या नवऱ्याचं अफेअर आहे, त्यावेळेला ते इतक्या चिडल्या. एका स्त्रीने रस्त्यामध्ये तिच्या नवऱ्याला मारहाण केली चपलेने. ओके. आणि त्यामुळे इतर लोकांनीसुद्धा ती गोष्ट बघितली. आणि नवऱ्यासाठी, कुठल्याही पुरुषासाठी सेल्फ रिस्पेक्ट ही महत्त्वाची गोष्ट आहे, आणि त्याच्या सेल्फ रिस्पेक्टलाच त्याच्यामुळे धक्का पोचला आणि त्याने ताबडतोब डिवोर्स फाईल केला आणि तिच्यावरती शारीरिक मारहाणीचा गुन्हा दाखल केला. म्हणजे त्याने जे केलेलं ते कृत्य राहिलं बाजूलाच, हे दुसऱ्याच केसमध्ये ती उलटली आणि सगळ्याच गडबड गोंधळ झाला. आणि हे म्हणूनच करायचं नाही. आपल्या हातून रागाच्या भरात काहीतरी कृत्य होऊ शकतं, शब्द उच्चारले जाऊ शकतात. जरी तुम्ही मारहाण नाही केली तरी शब्द जर तुम्ही उच्चारले तर ते शब्द ते वापरू शकतात आणि तिथे चढून बसतील. त्यांनी काय केलं ते बाजूलाच राहील. त्याच्यामुळे पहिली स्टेप आहे, कितीही राग आला तरी शांत राहणं आणि त्याकरता सेल्फ वर्क करणं. ओके. तर ही नंबर 1 स्टेप आहे. ठीक आहे. कारण आय एम शुअर तुम्हाला स्वतःला गोत्यात आणायचं नाही, कुठल्या तरी कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करायच्या नाही. आणि जरी तुमच्याकडून ऑलरेडी असं काहीतरी झालं असेल तरीही काय करायचं, ही स्टेप 2 आहे. ओके. तर स्टेप 2 काय आहे, ती म्हणजे आपल्याला सरेंडर करायचं आहे वैश्विक शक्तीसमोर. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही इमॅजिन करा की एक देव किंवा युनिवर्स किंवा ज्या कोणी गुरुला तुम्ही मानता आहात, तुम्ही इमॅजिनेशनमध्ये असं इमॅजिन करा की तुम्ही त्यांच्या पुढे साष्टांग दंडवत घालता, लोटांगण घातलेलं आहे. सरेंडरची भावना मनामध्ये आहे तुमच्या. ओके. या परिस्थितीत आता मला मार्ग दाखव, अशी वाली भावना तुमच्या मनात क्रिएट करा. ओके. आणि स्वतःसाठी तुम्हाला हो ओ पोनो प्रार्थना करायच्या आहे. आता हो ओ पोनो प्रार्थना कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. यामध्ये तुम्हाला शांत जागी बसायचं आहे. दुसऱ्याशी संवाद साधण्याच्या आधी हे सगळं करायचं आहे. तर शांत जागी बसायचं आहे आणि सरेंडरची भावना मनामध्ये आणून तुम्हाला विधात्याला, ज्याला कोणी तुम्ही मानता आहात, इमॅजिनेशनमध्ये असा डायलॉग साधायचा आहे, संवाद साधायचा आहे त्या हायर पॉवरशी की डिअर युनिवर्स, जर तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ बघता आहात आणि अशा परिस्थितीतून जाता आहात तर माझ्यासोबत ही प्रार्थना करा. हात जोडायचे आहेत आपल्याला. ओके. फोल्डेड हँड, सरेंडर कम्प्लिटली. आणि सांगायचं आहे, ज्या कुठल्या कारणास्तव माझ्या आयुष्यामध्ये ही सिच्युएशन मी आकर्षित केलेली आहे, त्या सिच्युएशनची, त्या कारणांची मी जबाबदारी घेते. या सिच्युएशनला मी स्वीकारते आणि त्याची जबाबदारी घेते.
ही सिच्युएशन माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करण्यासाठी माझ्या ज्या भावना, विचार, बिलीफ्स आणि ॲक्शन्स कारणीभूत ठरल्या त्याची मी 100% जबाबदारी घेते. आणि सद्यस्थितीत या सिच्युएशनमध्ये माझ्या मनामध्ये ज्या भावना मी निर्माण करते आहे, जो विचार करते आहे, माझ्या ज्या धारणा आहेत आणि माझं जे बिहेवियर आहे त्याचीही मी 100% जबाबदारी घेत आहे. बिनशर्त 100% जबाबदारी मी स्वीकारते आहे. डिअर युनिवर्स, ज्या कुठल्या चुकीमुळे जी माझ्याकडून जाणते अजाणतेपणे झालेली आहे, कळत नकळत झालेली आहे, जी कदाचित मला आता आठवतही नाही आहे पण माझ्याकडून झालेली आहे, त्या चुकीबद्दल मी ब्रह्मांडा तुझी माफी मागते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या या रिलेशनशिपमध्ये कळत नकळत आम्ही एकमेकांना दुखावलेलं आहे, एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण कदाचित केलेल्या नाही आहेत. जी काही चूक माझ्याकडून झालेली आहे त्या चुकीबद्दल मी ब्रह्मांडा तुझ्या पुढे माफी सुपूर्द करत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुझाच एक अंश आहे आणि म्हणूनच माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू अँड आय लव्ह माय सेल्फ. मी प्रेमासाठी पात्र आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आय लव्ह माय सेल्फ. आणि हे सुंदर आयुष्य मला दिल्याबद्दल, हा मानवी जीवनाचा प्रत्येक अनुभव मला देण्याबद्दल ब्रह्मांडा तुझे शतशः आभार. थँक्यू सो मच. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक्यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक्यू. ही प्रार्थना केल्यावरती, हे शब्द उच्चारल्यावरती तुम्हाला ना स्टेबल वाटायला लागेल. हळूहळू मन शांत होईल आणि ते एकाच वेळेला नाही होणार. परत 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 तुम्हाला करायला. ओके, कम्प्लिटली समोरच्या व्यक्तीशी संवाद करू नका. स्वतःच्या आतमध्ये जा, एनर्जीवर काम करा. स्वतःची एनर्जी स्टेबल, शांत, स्थिर, अलाइनमेंटमध्ये करा तुम्हाला. ओके, ही पहिली स्टेप आहे आणि त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. 1-2 दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. इट विल टेक टाईम अँड विच इज ओके. आणि या कामामध्ये तुम्हाला जर कोचची ऑफकोर्स गरज भासते आपल्याला. ओके, सो तुम्हाला जर या कामामध्ये माझी मदत हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही पर्सनल अपॉइंटमेंट बुक करू शकता. माझ्या एलिवेट प्रोग्रामला सुद्धा रजिस्टर करू शकता. कारण आत्ता जे आपण केलं त्याचं इन जनरल होपोनोपोनो केलं, पण प्रत्येक वेळेला जेव्हा माझ्या समोर जो कोची असतो त्यांची सिच्युएशन मी जाणून घेते आणि त्या पद्धतीने आपल्याला कमांड स्वतःला द्याव्या लागतात ज्या रिलेटेबल ठरतात. सो कस्टमाइज होपोनोपोनो, ॲडव्हान्स लेवल्स होपोनोपोनो आपल्याला करायचं आहे. जर तुम्हाला काही कारणास्तव पर्सनल कोचिंग करता येत नाही आहे, मॉनिटरी रिझन्ससाठी वगैरे, आय टोटली अंडरस्टँड, पण तुम्ही या 4 लाईन्स जरी प्रॅक्टिस केलेत, आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं ते जरी प्रॅक्टिस केलं तरीही तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ओके, सो पूर्ण शिद्दत से, काय म्हणतात त्याला, मनापासून तुम्ही ही प्रार्थना करा. ओके, आणि स्टेबल जोपर्यंत तुमची एनर्जी होत नाही तोपर्यंत कुठलाही संवाद करायला जाऊ नका. कारण संवाद जेव्हा असा ॲजिटेटेड मोडमध्ये होतो ना तेव्हा ते विसंवाद सुरू होतो तिथे. त्यामुळे संवाद साधण्यासाठी तुम्हाला तुमची एनर्जी ठीक करायची. त्यावेळेला तुमची एनर्जी न्यूट्रल होईल, ठीक होईल, त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधा. आणि तो संवाद साधताना ना आपली एनर्जी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जो विचार करतो, फील करतो, तशी आपली बॉडी लँग्वेज होते, आपला टोन ऑफ व्हॉईस होतो आणि समोरची व्यक्ती ते सेन्स बरोबर करते. त्याच्यामुळे तुमची जर एनर्जी अशी तो चूक आणि मी बरोबर अशी असेल ना तर संवाद नाही होणार. त्यामुळे इक्वॅलिटी बेस्ड संवाद होण्यासाठी स्वतःची एनर्जी पहिल्यांदा आपल्याला स्टेबल करायची आणि क्युरियस माइंडनी समोरच्या व्यक्तीला इन्क्वायरी करायची. इंट्रोगेशन टाईप्स. ओके, इंट्रोगेशन म्हणजे इंट्रोगेटिव्ह मोडमध्ये नाही जायचं आहे, पण क्युरियस. आय एम क्युरियस टू नो व्हॉट इज इन युअर माइंड. तुला काय वाटतं याबाबतीत, हे असं जे घडलं, तो जे डेटा तुम्ही द्या आणि त्या बाबतीत तुला काय वाटतं, तुला काय करायचं आहे, तुझा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. त्या व्यक्तीला पूर्णतः बोलू द्या, मनमोकळं बोलू द्या. कुठलाही त्यांना मध्ये इंटरप्ट न करता त्यांचं सगळं बोलणं ऐकून द्या. म्हणजे ऐकण्याने काय होतं, तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी, फ्युचरची स्ट्रॅटेजी प्लॅन करता येईल की बाबा तुम्हाला या रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे का की नाही राहायचं आहे, पुढे काय करायचं आहे, मला हे असं असं फील झालं या सिच्युएशनमध्ये, तुम्हाला याबद्दल काय वाटतं. अशा पद्धतीचा मोकळा संवाद. ऑफकोर्स कम्युनिकेशन हे एक स्किल आहे आणि ते स्किल डेव्हलप करण्यासाठी डेफिनेटली तुम्ही पुन्हा मी सांगेन एलिवेट हा प्रोग्राम जॉईन करू शकता. कारण ते स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला कोचची गरज लागू शकते डेफिनेटली. सो असा मोकळा संवाद त्या व्यक्तीशी करा. त्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते काढून घ्या. तुम्हाला कमीच बोलायचं आहे, तुम्हाला त्या व्यक्तीला काय वाटतं, त्या व्यक्तीला काय करायचं आहे,
हे जाणून घ्यायचं आहे ना. सो ते जाणून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या स्वतःसोबत बसा आणि तुम्ही स्वतःला विचारा की मला या सिच्युएशनमधनं आउटकम काय झालेला हवा आहे. तुमचा जर आउटकम असा आहे की तुम्ही समजा लेटेस्ट से तुमच्या पार्टनरने चीट केलेलं आहे आणि विश्वासघाताची तुम्हाला फिलिंग आहे आणि तरी तुम्हाला त्या पार्टनरबरोबर राहायचं आहे. मे बी तुमचे फायनान्शियल रिझन्स असतील किंवा तुम्हाला सामाजिक रित्या बिंग मॅरिड इज मोर कम्फर्टेबल फॉर सम फिमेल. तर तुमचा काय एक्झॅक्टली तुम्हाला आउटकम झालेला आहे, तुमच्यासाठी काय सोयीचं आहे. सो स्वतःला ते प्रश्न विचारा, माझ्यासाठी काय वर्कआउट होतं आहे, काय वर्कआउट होत नाही. तर ते स्वतःशी तुम्हाला विचारून घ्यायला लागेल. की व्यक्तिसापेक्ष निर्णय बदलू शकतात. काही जणी म्हणतील की नाही, मला या रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही आहे, मला वॉकआउट करायचं आहे. काही जणी म्हणतील मला इथे वर्कआउट करायचा. तर तुमचा काय निर्णय आहे तो तुमचा निर्णय आहे, त्याची जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे. ओके. कारण मी अशाही स्त्रिया बघितलेल्या आहेत की त्यांना 2-3 वेळा डिवोर्स झाला आहे आणि पॅटर्न सेम आहे की समोरची व्यक्ती त्यांना चीट करते आहे. सो चीटिंगवाला पॅटर्न जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करत असाल तर काहीतरी तुमच्या आतमध्ये असं आहे की जे अशा लोकांना आकर्षित करत आहे. तर त्या पॅटर्नवर काम करायचं. लोक जनरली काय करतात, पार्टनर चेंज करत राहतात पण ते पॅटर्नवर काम करत नाही. सो पॅटर्नवर काम करण्यासाठी कदाचित ही संधी आहे तुमच्या आयुष्यात दिलेली आणि त्या संधीवर तुम्ही जर काम केलं तर यू कॅन हील युअर रिलेशनशिप. ओके. हा एक मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी सेल्फ वर्क परत गरजेचं आहे. सो पहिल्यांदा तुम्ही जे काही करणार आहात, रिलेशनशिपमध्ये राहता आहात किंवा नाही राहणार आहात, जो काही आहे तुमचा तो निर्णय आहे, त्याची जबाबदारी घ्या. मी ही जबाबदारी घेते की मला या रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे. ओके. जर जबाबदारी नाही घेतली आणि मारून मुटकून कसं तरी राहायचं म्हणून राहता आहात ना, तर मग काय राहील, तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये राहता आहात पण अनेक वर्षाची मनात ते सुडाची भावना, रागाची भावना, द्वेषाची भावना घेऊन राहणारी कपल्स मी पाहिलेली आहेत. सो त्याच्यात मजा नाही आहे ना. लाईफ इज वन टाईम जर्नी आणि आनंदाने करायचं आहे जे काय करायचं आहे ते. राहायचं तर आनंदाने, जायचं तर आनंदाने, जे काही तुम्ही करता आहात ते आनंदाने करायचं. त्यामुळे ते टार्गेट ठेवा की मला मेंटल पीस हवी आहे, मला चांगल्या रिलेशनशिप हवे आहे, त्याच्यासाठी मी मेहनत करणार आहे आणि ही मेहनतीचं काम आहे. ओके. आणि माझ्या कोचिंग प्रॅक्टिसमध्ये मी अशा स्त्रिया बघितलेल्या आहेत, पॉवरफुल स्त्रिया, की ज्यांनी स्वतःवर काम केलेलं आहे, त्यांच्या पॅटर्नवर काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या रिलेशनशिप डायनॅमिक्सला कम्प्लिटली चेंज केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर त्या करू शकतात तर तुम्ही पण करू शकता. एनीबडी कॅन डू इट. आणि आपल्या पॅटर्नवर काम करायला त्याच्यावर आपला पूर्ण कंट्रोल आहे ना, त्याला दुसऱ्या व्यक्तीशी काहीच घेणं देणं नाही त्याचं. आपल्या स्वतःच्या ज्या पॅटर्नवर हर्ट होण्याच्या, गिल्ट घेण्याच्या, रिलेशनशिपमध्ये अधिक इन्व्हेस्ट करण्याचा पॅटर्न जर असेल किंवा समोरच्या व्यक्तीच्याला खूप जास्त कंट्रोल करण्याचा, मागे मागे करण्याचा पॅटर्न असेल, असे काही अँशियस अटॅचमेंट स्टाईल त्याला म्हणतात. सो असे काही पॅटर्न्स असतील, तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये राहून स्वतःला हील करू शकता आणि वेन यू विल कम बॅक मोर पॉवरफुल इन दॅट रिलेशनशिप. ओके. सो या पद्धतीने आपल्याला सेल्फ वर्क करणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगते की शाळा कॉलेजमध्ये आपण सायन्स, भूगोल आणि अशा तशा गोष्टी, प्रोफेशनल कॉलेजमध्ये फिजिओथेरपी, वकिलीचं शिक्षण, असं जे शिक्षण घेतो ना ते सगळं घेतो, पण रिलेशनशिप स्किल्स शिकत नाही. तर या गोष्टी आपल्याला कुठेही शिकवल्या जात नाही ना, आईवडिलांकडून आपण शिकलेल्या असतो, त्या आपल्याला शिकवाव्या लागतात स्वतःला. इमोशनल इंटेलिजन्स आहे, रिलेशनशिप स्किल्स, इगो बॅटल कसे सांभाळावे किंवा कम्पॅटिबिलिटी कशी क्रिएट करावी रिलेशनशिपमध्ये, ह्या दुसऱ्या व्यक्तीची सायकी जाणून त्या व्यक्तीशी कसा संवाद करावा, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. सो लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये एक इमोशनल बॉन्डिंग क्रिएट करणं ना, पॉवरफुल इमोशनल बॉन्डिंग क्रिएट करणं, याकरिता आपल्याला नॉलेजची गरज आहे, स्वतःवर काम करण्याची गरज आहे. सो होप हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटलेला असेल. तुम्हाला जर माझी मदत हवी असेल डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचबरोबर मला सांगा की लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरला ऑब्सेस कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आय वुड लव्ह टू मेक दॅट व्हिडिओ. आणि त्याबद्दल मला सांगा. डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओ मग तोच बनवू या. सो टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. तुमचे जे प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये टाका. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो टिल देन गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू. थँक्यू.